आरक्षण कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही। एक मराठा, एक मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। मराठा समाजाचे ओबीसीचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या। आमच्या कुणबी नोंदी निघालेल्या आहेत, त्यांना तुम्ही दाखले देतात, ते दाखले सुद्धा देताना प्रचंड वेळ लावला जातोय। नुसतं दाखलं देऊन वेळ लावला जात नाही तर पडताळणी तर त्याच्यापेक्षा पुढची जीव घेणे तुम्ही प्रक्रिया आमच्या समाजासोबत तुम्ही करत आहात। विनाकारण मराठा समाजाला त्रास देण्याचं काम हे सरकार आणि त्या ठिकाणी बसलेले अधिकारी करत आहेत। तर आमचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाचं ओबीसीतलं आरक्षण तुम्ही सरसकट द्या। आमच्यासोबत तुम्ही त्या ठिकाणी विनाकारण मराठ्यांना छळण्याचं काम करू नका। अंतरवाली सराटीमध्ये 2-4 कुत्री काय तुम्ही सोडल्या ती आणि त्यांच्यामार्फत सांगता हित आंदोलन तुम्ही करू नका, तिथं आंदोलन करू नका। अंतरवाली सराटे हे सध्या फक्त गाव राहिलेलं नाही तर या महाराष्ट्रातलं सर्वात पवित्र ठिकाणापैकी ते एक पवित्र ठिकाण झालेलं आहे। अंतरवाली सराटे हे फक्त गाव नाही, सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही असला परत खेळ मराठ्यांसोबत आणि जरंगे पाटलांसोबत करायचा थांबवला पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा ना, बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा। आणि तुमच्यामध्ये जर मस्तीच असेल, तुम्हाला वाटतं असेल आमच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, आम्ही काय पण करू शकतो, तर लक्षात ठेवा घोडा मैदान जवळ आलेला आहे। तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही धडा दाखवल्याशिवाय, मराठा समाजाची ताकद दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। परंतु तो आमचा उद्देश नाही। कधीच मराठा समाजाने, गरजवंत मराठा समाजाने राजकारणाचा विषय घेतलेला नाही, आम्हाला राजकारणात पडायचं पण नाही। परंतु तुम्ही जर आमच्यासोबत आरक्षणाचा असाच खेळ करणार असाल तर तुमच्या सत्तेचा खेळ खंडोबा केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्यावी। पुन्हा एकदा आमची सरकारला हात जोडून विनंती आहे। या मरण उपोषणासाठी जरंगे पाटील तिकडे बसले आहेत, इथं बार्शीमध्ये सुद्धा मरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। लवकरात लवकर तुम्ही आमच्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा, ओबीसीमधलं आम्हाला आरक्षण द्या आणि समाजाला न्याय द्या। समाजाचा रोष घेऊ नका, समाजाचा त्या ठिकाणी आशीर्वाद तुम्ही घ्या, एवढंच आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।